सीधे बोल दे। सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत। सदैव पाटील ज्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिले आणि त्यांची बहुमूल्य उपस्थिती या जॉयकुमार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा इथुचित सन्मान इथून आपण करणार आहोत। आणि नीलकंठ पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभासी सदैव पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता सदैव पाटील साहेब ज्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। मॅच ऑफ देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह। हे सन्मानचिन्ह सदैव पाटील साहेबांना सतत या स्पर्धेची आठवण देत राहील। त्यानंतर यानंतर बोलूया आपण पुढील सामन्याकडे। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला जॉनमन पिंपलास विपक्ष एकविरा हवीदिवे बी या दोन संघामध्ये टॉस जिंकलेले आहे। एकविरा हवीदिवे बी संघाच्या संघटनेने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले आहे जॉनमन पिंपलास या संघाला। तर बोलूया आपण दुसऱ्या सामन्याकडे। दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जर्मन पिंपलास विपक्ष एकविरा हवीदेवी बी या दोन संघामध्ये। सलमे जोडी मैदानामध्ये अक्षय पाटील आणि सुमित म्हात्रे। तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुमित पाटील सज्ज होतोय। सुमित पाटील आपण बघते बॉलिंग ट्रॅकवर कोरे अंडरसन ऑफ हवीदेवी। तर सामना करत फलंदाज अक्षय पाटील। इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत। शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। या सिंगलने अकाउंट ओपन होतोय। पिंपलास संघाचा सिंगलने अकाउंट ओपन करतोय या फलंदाज अक्षय पाटील। आपण पाहतोय जनमन सारंग आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जॉयकुमार चषक 2025 आयोजन। सुमित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर टेम्पल एंड करून गोलंदाजी करताना बच्ची कंपनी आपण हो छोटू बाहेर निघायचं आहे। दोन्ही फलंदाजांनी सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केले। संघाची धावसंख्या 2। नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय जानमान पिंपलाचा संघ पहिल्या षटक मार्गास सुमित पाटील षटकात आलतोय।
तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज अक्षय पाटील. न्यूग्रह पिंपळनेर संघाने कुठे जायचं नाही, कारण यामधील विजय संघ विपक्ष. इथे मात्र झेल ड्रॉप, जीवदान मिळतं त्या फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स देखील पूर्ण करतोय. धावसंख्या 3 वर पोहोचते. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष न्यूग्रह पिंपळनेर आणि त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत जांताराचा खारबा विपक्ष जय कॉपरा वेले. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू स्क्वेअर रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकचं रूपांतर 2 मध्ये करताना फलंदाज आपण बघतो जिथे एक धाव ते 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले, कारण स्लॉफी वर्क सुमार दत्ताचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. संघाची धावसंख्या 5. धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे पावलांचा वापर करून हा फटका गेलेला आहे. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेला डीपला तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर जहानमान पिंपळा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 9 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विपक्ष न्यूग्रह पिंपळनेर, त्यानंतर जांताराचा खारबा विरुद्ध जय कॉपरा वेले आणि त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत श्रीगणेश भरोडी विरुद्ध बालगोपाल सोनालेपाडा या 2 संघामध्ये. आजचं शेड्यूल असणार आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर 4वा मानकुली जो नंबर 1 वर 3 षटकांसह जिशेमध्ये रँक करत आहेत त्या संघाने या सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. काल पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये न्यूझीलंड अंजूर संघाला त्या संघाने पराभूत केलं होतं आणि सेमीफायनलमध्ये टॉप 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण पहिल्या सेमीफायनलमध्ये नक्कीच त्याने न्यूझीलंड अंजूर संघाला पराभूत केलं होतं आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे या 4वा मानकुली. हा स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. एकीकडे हवेदेवी आहे बी विपक्ष जॉनमन पिंपळास या 2 संघामध्ये. काल पहिल्या सेमीफायनलमध्ये या न्यूझीलंड अंजूर विपक्ष 4वा मानकुली या सामन्यामध्ये या मानकुली संघाने या अंजूर संघाला पराभूत केलं होतं. पियुष मात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकात त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. सामनाकर फलंदाज अक्षय पाटील. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय शॉर्टला. फाईन लेग रिजनला तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. आपण सामना पाहतोय एकविरा हवेदेवी बी विपक्ष जॉनमन पिंपळास या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ पियुष मात्रे आपण पाहतोय दुसऱ्या षटकात आलोय. यावेळी सामनाकर फलंदाज सुनील मात्रे. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेच दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगलने वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावफलकावर 11 धावा. लॉवर फुलडा चेंडू लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सिद्धेश सज्ज आहे आणि इथे देखील आपण बघतो एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना.
नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर सिंगल सिंगल सिंगल, त्यानंतरच्या 3 चेंडूंवर डबल डबल डबल, आणि आता मात्र या षटकामध्ये देखील सिंगल 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 पहिल्या 3 चेंडूमध्ये. इथे मात्र विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद होतोय जनमन पिंपळसाय संघाचा. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. आपण पाहतोय सुनील म्हात्रे ज्याने बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज राज माले येतोय. डेंजरस कस्टमर आपण पाहतोय. राज माले जेव्हा लयमध्ये असतो नक्कीच तो अक्षरशः राज करताना पाहायला मिळतो खेळपट्टीवर. आणि तोच फलंदाज आता मात्र स्ट्रायकर इनला पाहायला मिळत आहे. इथे समोर खेळल्या चेंडूला मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिद्धेश चांगलं क्षेत्ररक्षण त्याचा पाहायला मिळतंय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाज राजमाले याला. राजमालेची खेळी या 2 धावेने सुरू होत आहे. संघाची धावसंख्या 2ने पोहोचते ती 14वर. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय टेम्पल इन करून बोलताना, तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज राजमाली. इथे ऑन साईडला पूल केलेले आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल मेडिकल इजारामध्ये दुसरी धाव घेण्याचा मानस होतं, मात्र धाडस केलं गेलं नाही. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर 15 धावा. 7.5 सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. इथे मात्र ती सरासरी वाढवावी लागेल, कारण आपण पाहतो इनफ टोटल धावफलक पाहायला मिळत नाही. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळताना गोलंदाज हर्ष भोईर. पहिले षटक सुमित पाटील याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक पियुष म्हात्रे याचं 6 धावांचं राहिलं होतं, ज्यामध्ये एक सफलता देखील त्यांनी प्राप्त केली होती. सुनील म्हात्रे याला बाद केलं होतं. आणि आता मात्र तिसरं षटक हर्ष भोईर घेऊन आलेलं आहे. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे, सुमित पाटील आणि त्यानंतर पियुष म्हात्रे. इथे मात्र हाफ अँड टफ चान्स होती. खरं तर आपण पाहतो या मुश्किल हा झेल होता. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केले. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचली ती 16वर.
अजूनही या इनिंगचा विचार केला तर एकही चौकार मोठा फटका पाहायला मिळाला नाही किंवा एकही षटकार देखील पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलवर भर दिलेला आहे. या क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर पिंपळा संघाच्या फलंदाजाने केलेला आहे. मग तिथून हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. इथे हवाई मार्गाचा वापर करताना आपण पाहतोय फलंदाज आणि चेंडू निघून जातोय. जी चर्चा आपण करत होतो ती नक्कीच कानापर्यंत पोहोचलेली आहे फलंदाजाच्या. आणि या त्याने हवाई मार्गाचा वापर करताना हा मोठा फटका, पहिला मोठा फटका इनिंगमधील धावसंख्या 6 ने पोहोचते ती या 22 वर. डबल टू. पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जाईल. घुटना टेक और सिक्सर देख. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 में 2 ठोक डाले. ये तो सीधे साधे अक्षय नहीं है. सुरेश सारंग आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम निवृत्ती पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहतोय. या अगोदर 13 चेंडूमध्ये एकही या बाउंड्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर गिअर चेंज करताना आपण बघतोय अक्षय पाटील हा फलंदाज. आतापर्यंत 4 फलंदाजांनी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि षटकारांच्या हॅट्रिकवर अक्षय पाटील हा फलंदाज. इथे हुक केलेल्या चेंडूला मध्ये मिस्की हुक फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचा पतन, फलंदाज बाद. अक्षय पाटील याची केली संपुष्टात. न्यू बॅटर सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज सुनील म्हात्रे बाद झाला होता. त्यानंतर नुकताच बाद झालेला अक्षय पाटील. पहिला फलंदाज फॉल ऑफ विकेट जर बघितलं तर धनाजी पाटील सांगतात की 12 धावसंग्रह पहिला फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर दुसरा फलंदाज 28 धावसंग्रह बाद झालेला आहे. इथे या फान केल्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आपण पाहतोय. भन्नाट वेग, पेस अँड बाउन्स पाहायला मिळतोय या चेंडूवर. चांगली गोलंदाजी हर्ष भोईर हाताळताना 2 षटकारानंतर काय वापसी केलेली आहे त्याने. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर पाहायला मिळते ती 28 धावा. 28 लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र सुरेख फटका, कारण सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, टप्प्यावर चेंडू अडवतोय, तोपर्यंत तब्बल
3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावींनी या संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वर 31. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 31. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष नेविक्रा पिंपळनेर, त्यानंतर जांतराचा खारबाव आणि जय काबराव वेले आपण देखील तयारीत राहायचं आहे. त्यानंतर बालगोपाल सोनालपाडा विपक्ष श्री गणेश बरोडी हा सामना देखील आपल्याला पहिल्या फेरीमधील पाहायला मिळेल. करण पाटील येतोय शेवटचं षटक घालण्यासाठी. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. निधो चेंडूने सुरुवात करताना आपण बघतोय करण पाटील करणच्या पहिल्या चेंडूवर कुठल्या प्रकारची रन नाही. सनप तानाजी देवेंद्र ठाणगे आपण बघतोय स्ट्रायकर एंडला. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण पाटील पुन्हा एकदा टेम्पल एंड करून वलताना. करारा ऑनड्रायचा फाटका लॉंग ऑन रिझर्वमध्ये चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक सिद्धेश आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या संघाने या पिंपळा संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर 32. शेवटचे षटक मार्गस्थ आहे करण पाटील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष नेविक्रा पिंपळनेर, त्यानंतर जांतराचा खारबाव विरुद्ध जय काबराव वेले आणि त्यानंतर बालगोपाल सोनालीपाडा विरुद्ध श्री गणेश बरोडी. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता नाही फलंदाज राजमाली. थोडासा ऑफ कलर आपण पाहतोय आज. खरं तर पिंपलास क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. इथे चेंडूला लॉफ केलेला आहे. आता मग कलर मध्ये येताना आपण बघतोय राज माली वहा ताज नाही वा राज बोलिये त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. इथे या बेस्ट टाइम फटका आपण पाहतो. या एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावने संघाची धावफलकामध्ये ते बदल होत आहे. सध्या ऑनलाईन आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आहेत. वेताल पाटील साहेबांचे ते आगमन झाले. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. जयकुमार चेचक 20-25 वेलकम वेताल पाटील साहेब. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. तसेच उदेश भोईर आणि विघ्नेश पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
उदय भोईर आपण बघतोय खास करून एकेरा हवे दिवे बी संघाचा सामना पाहण्यासाठी ते आलेले आहेत. त्या संघाचे कंदे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश वासुदेव पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय भरत राजाराम माले यांच्या स्मरणार्थ नयन भरत माले साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय मणिबाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ दिनकर झेपऱ्या पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. चौथ्या क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय ते आम्हाला स्वर्गीय सोपान गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कार्तिक सोपान पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मालिकावीर आपण आकर्षक सायकल जी पाहतोय ते आम्हाला भाटलगावचे युवा उद्योजक अजय माली साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय मालिकावीरच्या आकर्षक ट्रॉफी ते आम्हाला स्वर्गीय सरस चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ विनय सरस पाटील आणि सनी सरस पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या मला माजी उपसरपंच सुरेश सारंग प्रमोद बबन पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीज पाहतोय त्या मला स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बालाराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सामनावीरसाठी गोल्ड मेडल आम्हाला स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सामनावीरसाठी आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय ते आम्हाला वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याच्या ज्या नक्कीच बॉटल आहेत त्या स्पॉन्सर केल्या आहेत संजय पाटील बेडेकर यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. 4 दिवसासाठी नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा पुरवली गेलेली आहे स्वर्गीय बायमाबाई बुट्या पाटील यांच्या स्मरणार्थ दीपेश बालाराम पाटील यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस आम्हाला पाण्याची सुविधा त्यांनी पुरवलेली आमचे वॉटर स्पॉन्सर आहेत, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या सर्वांचा पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर आव्हान ठेवलं गेले आपण पाहतोय ते एकूण 46 धावांचा आणि 46 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एकवेळा हवेदेवी बी संघाकडून सर्वजोडी मैदानामध्ये सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील. यानंतर सामना आपण पाहणार होतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष निवडा पिंपल, त्यानंतर जांतराचा खारबा विपक्ष जय काबरा वेले. आमचे मेडल मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर भावेश पाटील देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये आज पाहायला मिळतील जय काबरा वेले संघाकडून. त्यानंतर सामना श्री गणेश भरुडी विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा. हे आजचं शेड्यूल असणार आहे. श्री गणेश भरुडी संघाचे समर्थक विघ्नेश पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. काल गावदेवी वेले संघाचे खंदे समर्थक पियुष पाटील यांनी अगदी सकाळी 10 वाजता हजेरी लावली होती. खरं त्यांचा सामना खरं तर 3 वाजता होता. मग पियुष पाटील यांना घरी राहवलं नाही, ती सारंगाव मैदानावर
सकाळीच हजर झाले होते. सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी ट्रॅकवर असताना तानाजी देवेंद्र ठाणगे सज्ज होतोय. देवेंद्र ठाणगे बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेले आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या 2 षटक ऑलरेडीमध्ये तैनात केले गेले आहेत. पहिल्या चेंडू इथे मात्र सिद्धेशच्या बॅटमधून सरळ आकाशामध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक कॉलिंग पाहायला मिळत नाही. आपण पाहतोय कॉलिंग खूप महत्त्वाची होती. खरं तर कॉलिंग पाहायला मिळत नाही. पहिले तू मध्ये नक्कीच इथे मात्र झेल धरतीला दान होतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. पुन्हा एकदा हा चेंडू देखील हवेमध्ये हाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि इथे आपण पाहू शकता चुकी केली जाते. या मोका भी द्या चौका भी द्या. हा नक्कीच फटका नाही तर हाताला चटका देणारा फटका होता. अरे सारंगावचा विठ्ठल भाई आहे मोठा दिलदार, ठाणे जिल्ह्यात त्याचा मान ही विठ्ठल भाईची शान, ठाणे जिल्ह्यात त्याचा मान ही विठ्ठल भाईची शान. आमचे आयोजक बेताल भाई यांच्या नावाने हे गाणं नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतंय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय. मिडविकेटच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. 2 झेल सोडल्यानंतर आपण पाहतोय या सिद्धेश सरळ बॅटने या नक्कीच चेंडूला फेकून देतोय. इथे फायनल रिझल्ट मध्ये चेंडू निघून जातोय. या क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे. अखेर शर्यत जिंकताना चेंडू सीमा पार हा चौकार फायनल रिझल्ट मधून. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये, आणि पहिल्या विकेटचं पतन. मात्र झेल सोडल्यानंतर सिद्धेश याने आपलं काम चोख. पहिला फलंदाज सिद्धेश पाटीलला 52 पॅव्हलियनमध्ये परतताना मात्र 52 16 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. इथे मात्र बॅकफोलला जाऊन हा चेंडू खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. झेल होण्यासारखी संभावना नाही, आणि तो पण वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावीने या करण पाटील आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुरस्कार धाव प्लेकडे पाहायला मिळते. ते 18 धावा आव्हाने 46 धावांचं. सिद्धेश पाटीलला जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे.
पहिल्या षटकात 1 बाद 16 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना एकवीर हवी दिवे बी हा संघ. उद्या नक्कीच आपण जॉन सारंगाव संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार होतो आणि सारंगावचा वंडर बॉय सनी पाटील देखील आपल्याला उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्या संघाचे कोच प्रशिक्षक धनाजी पाटील आहेत आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली जनमन सारंगाव संघाने यंदा जगामध्ये चांगली कामगिरी देखील केलेली आहे. तर बोलूया पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्याकडे. उमेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर काट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 18 धावा, आव्हान येते 46 धावांचा. 46 या लक्ष्याचा पाठलाग एकवीर हवी देवी या बी संघ करतोय. उमेश पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोका करून सज्ज होताना. तर सामनावीर फलंदाज सुमित पाटील इथे या व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक चिकी रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या सिंगल नाही पोहोचते ती 19 वर. आपण सामनाबद्दल जनमन पिंपळास विपक्ष एकवीर हवी दिवे बी या दोन संघामध्ये. यानंतर सामना या सामन्यात विजय संघ विपक्ष न्यूकेरा पिंपळ आणि त्यानंतर जांताराचा खारबार विरुद्ध जय कॉफा वेले. जर्मन पिंपळास आयोजित जर्मन चषकाचा विजेता संघ जे कॉफा वेले संघाला देखील आपण आज इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 20 वर आणि 26 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे एकूण हवी देवी बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. उमेश पाटील दुसऱ्या षटकात होते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी उमेश पाटीलची पाहायला मिळते, कारण 3 चेंडू हाताळले आहेत, फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. उमेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र सरळ बॅटने चेंडूला फेकून दिलेलं आहे. लॉंग अंचवरून सीमा पावर कोरे अंडरसन ऑफ हवे दिवे सुमित पाटीलच्या बॅटमधून षटकार. सव्वीस वर सुमित पाटील असा एक बॅटर आहे ज्याच्या नावावर दुर्मिळ विक्रम आहे, कारण गोल्डन चौकाची आवश्यकता असताना मानकुले मैदानावर बरोबर असा यंकाली 4 मिनिटांनी त्याच्या बॅटमधून गोल्डन चौकार देखील पाहायला मिळाला होता. आणि ते हुक केलेल्या चेंडूला भूक मोठे आहे, चेंडू निघून जाते सीमा पार. पाहूया चौकार की षटकार. हा चौकार. असा एक दुर्मिळ विक्रम या फलंदाजाचं नाव आहे गोल्डन चौकाराचा, कारण दिनेश बांबरे सर ज्यावेळी सुमित पाटील यांनी गोल्डन चौकार ठोकला होता त्यावेळी सायंकाळी घड्याळामध्ये 4 मिनिटे झाली होती आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 30 वर. 16 धावांची इथून आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र एकवेळ हवी देवी बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
संघाच्या नावेमध्ये बी आहे, मात्र ए दर्जाचा परफॉर्मन्स हविदेव संघाकडून पाहायला मिळत आहे. येथे या चांगला चेंडू, अगदी वेगवान चेंडू, आउटसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतो या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 20. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून 30 धावा झालेल्या, तर 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि इथून आपण पाहतो 16 धावांची आवश्यकता आहे, कारण 12 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 30. नीलकंठ निवृत्ती पाटील साहेब आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद आम्ही जैन सारंगाव आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज पिंपळा संघाकडून मयूर मस्के येतोय. पॅनेटिमेट षटक नक्कीच आपण पाहतोय हाताने जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेले. इथे मात्र इम्पल्स फटका आपण पाहतोय, अगदी बॅकफुटला जाऊन हा फटका केलेला. फाईन डीप फाईन एक रिझनला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अखेर 2 धावपर्यंत त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने हवेदेव या संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर. धावसंख्या 32. 46 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय एकवर हवेदेव बी हा संघ. मयूर मास्के टेम्पल एंड करून वळताना इथे मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. 30 संघामध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने आपण पाहू शकता. असे झेल तुम्ही सोडाल तर मॅच कशी जिंकाल. टेक द कॅच आणि विन द मॅच. पकडो कॅच जितो मॅच, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. नक्कीच हे समीकरण आहे. मग ते आपण पाहतो आज स्लॉफी वर्क पाहायला मिळतो अगदी इनफिल्डमध्ये आणि आउटफिल्डमध्ये देखील. झेल इथे देखील सोडला जातोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते हविदेव संघाची 33 वर. मयूर मास्के सामना केला फलंदाज यावेळी सुमित पाटील. बॅकवर्डला जाऊन हा फटका केलेला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 34. 46 लक्ष्याचा पाठलाग एकूण हवेदेव संघ करतोय. मयूर मस्के आपण बघतोय तिसऱ्या षटकात आलतोय पिंपळा संघाकडून. इथे फोर्स केलेला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक आणि चेंडू निघून जाते मिड विकेट जेवून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. चाळीस ओव्हर इथून केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगलने धावसंख्या पोहोचते ते 41 ओव्हर 41. केवळ 5 धावीने दूर एकूण हवेदेव बी संघ मजबूत स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतो. पाठच जड या संघाचं पाहायला मिळतंय. पिंपळनेर संघाचा संघ नाही का आपण टॉस बॉक्स म्हणजे रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पिंपळनेर विपक्ष या सामन्यात विजय संघ. इथे या चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये आणि विजय संपादन करण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल केवळ एका धावेने दूर आता मात्र एक वेळ हवेदेव बी संघ विजयापासून.
नेक्स्ट मॅच न्यूग्रा पिंपळनेर संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. कारण जवळजवळ चित्र आता मात्र स्पष्ट आहे की न्यूग्रा पिंपळनेर विपक्ष एकिब्रा हवेदेवी बी हा सामना पुढील सामना असणार आहे. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. निलेश म्हात्रे संघ नाही का आपण बघतोय मडवी निलेश मडवी संघ नाही का आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर एका धावाचं संरक्षण करावं लागेल. फोर्स केलेल्या विजय फाटका आणि विजय संपादन केलेलं आहे. इथे मात्र आपण बघतो एकिब्रा हवेदेवी बी या संघाने अभिनंदन. एकिब्रा हवेदेवी बी हार्डलक जॉनमन पिंपळास. तर लगेच टॉसकडे आपण बोलणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचकडे देखील आपण जाणार आहोत.